रक्ताची तस्करी थांबवा, हिंद लॅब आणि बोगस डॉक्टरवर कारवाई करा. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची मागणी. बांधकाम कामगार आरोग्य तपासणीच्या नावाखाली होणारी रक्ताची तस्करी थांबवावी आणि या प्रकारामुळे बांधकाम कामगारांच्या जीविताचा प्रश्न असल्यानं हिंद लॅब कर्मचारी आणि बोगस डॉक्टर यांच्यावर कारवाई करा अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनतर्फे करण्यात आली. राज्याच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांगलीच्या सहाय्यक कामगार आयुक्त यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं आहे. अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या सांगली जिल्हा शाखेने दिलेल्या निवेदनात बांधकाम कामगार आरोग्य तपासणी प्रक्रियेत कोट्यवधींचा घोटाळा होतोय. हिंदू लॅबचे कर्मचारी बांधकाम कामगारांच्या घरी रात्री अपरात्री जाऊन जोर जबरदस्तीने कुटुंबातील सदस्यांची रक्त घेऊन तस्करी करतायत. हे करत असताना कर्मचाऱ्यांची मुजोरी इतकी की त्यांची भाषाही दादागिरीची असते. कामगारांनी रक्त तपासणीची गरज नाही असं म्हटलं तरी ते दमदाटी करून रक्त घेतात. कधी कधी तर नोंदणी सक्रिय नसताना सुद्धा रक्त तपासणीसाठी घेतलं जातं असे आरोप करण्यात आले. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी सांगलीहून आतिक पटेल. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज सांगली सहाय्यक कामगार आयुक्त मुजार साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. या निवेदन देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्य तपासणीच्या नावाखाली रक्ताची तस्करी सुरू आहे अशी आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. त्याचं कारण रात्री 1-1 वाजता 12-12 वाजता त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना उठवलं जातं, दमदाटी केली जाते, दादागिरी केली जाते आणि तुम्ही रक्त तपासणी केलं जातं. फक्त यांना पैसे मिळतात, या पैशापोटी हे सगळं सुरू आहे. खरोखरच रक्त तपासणीची आवश्यकता आहे का याची देखील पहिल्यांदा तिने गांभीर्यानं विचार करणे गरजेचं आहे. त्यामुळं जर खरोखरच जर तपासणी आवश्यक असेल तर तपासणी करण्यात यावं अशी आमची भूमिका आहे. आज जर आपण बघितलं आरोग्य तपासणीच्या माध्यमातून जे मुलं नेमलेले आहेत, हिंद लॅब या संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांनी जे मुलं नेमलेले आहेत ती मुलं 10वी-12वीची मुलं दिसतात. त्यांना लॅबचं कोणत्याही प्रकारचं टेस्ट कशी असावी, कशा पद्धतीने टेस्ट करावे यांना कोणतेही नॉलेज नाही किंवा त्या ठिकाणी डॉक्टर असायला पाहिजे उपस्थित. असं असताना देखील त्या ठिकाणी डॉक्टर असत नाही आणि हिनी ज्या वेळा त्या कामगारांची रक्त घेतात आणि नंतर कार्बनवर सह्या डॉक्टरांच्या मारून त्या ठिकाणी पैसे उकळले जातात आणि एक पैशाची तस्करी चालू आहे. हे सर्व संगनमताने संबंधित अधिकारी आणि संबंधित मंडळ आणि कामगार मंत्री यांच्या माध्यमातून संगनमतानं या ठिकाणी रक्त आरोग्य तपासणीच्या नावाखाली पैसे उकळतात का. प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आरोग्य तपासणीच्या नावाखाली केलेला आहे. तो भ्रष्टाचार थांबवण्यात यावा आणि ते ज्याने भ्रष्टाचार केले त्यांच्यावर संबंधित डॉक्टरवर आणि हिंद लॅब ह्या नावाच्या माध्यमातून यांना जे कंत्राट दिलेलं आहे ह्या कंत्राट दिलेल्या हिंद लॅबच्या संबंधित जे काही डॉक्टर असतील, कर्मचारी असतील यांची तात्काळ चौकशी करून त्यांना कायदेशीर कारवाई करावी, अटक करावी आमची भूमिका आहे. एखादा कामगाराला खरोखर जो आजार पडला त्याला कशा पद्धतीने टेस्ट द्यायला पाहिजे, आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे का, रक्त तपासणी व्हायला पाहिजे का, हे डॉक्टर गेल्या कोणत्या प्रकारचा रक्त तपासणी केली जात नाही. परंतु ह्या बांधकाम कामगार मंडळामध्ये एखादा सुरक्षा संच किंवा कुठल्याही काही गृहोपयोगी वस्तू जर घ्यायचं असेल तरी आरोग्य तपासणी केल्याशिवाय या कामगारांना साहित्य देखील दिलं जात नाही अशी अवस्था आहे. एक कामगार तर त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत चक्कर मारून त्या ठिकाणी पडलेल्या अशी अवस्था असताना देखील त्यांनी रक्त द्यायलाच पाहिजे अशा पद्धतीने दमदाटी आणि दादागिरी करून त्या ठिकाणी रक्त त्या कामगारांचं घेतलं जातं. त्या ठिकाणी कोणतेही चहा नाश्त्याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी केलेली नाही. त्या मंडळामध्ये बांधकाम कामगारांना रक्त तपासणी करताना त्यांना चहा नाश्त्याची सोय केली पाहिजे, त्यांना इतर सोय केली पाहिजे असं सरळ स्पष्ट उल्लेख असताना ह्या कंत्राटी माध्यमातून जी काम करणारे कर्मचारी आहेत ती मात्र कोणत्याही प्रकारची सेवा त्या ठिकाणी पुरवत नाहीत. साधं बिस्किट देखील त्या ठिकाणी न देता त्या ठिकाणी रक्त घेतलं जातं. त्यामुळे अनेक कर्मचारी 2-2 तास त्या ठिकाणी चक्कर पडलेली अवस्था या त्या मंडळामध्ये त्या संबंधित ठिकाणी बघायला आपल्याला मिळते. आमची मागणी अशी आहे जे लॅब आहे जे संबंधित ठिकाणी त्याच ठिकाणी बांधकाम कामगारांची रक्त तपासणी व्हावी आणि जर खरोखर रक्त तपासणी आवश्यक असेल तर करावा. मंडळाचा पैसा आहे हा बांधकाम कामगाराचा हक्काचा पैसा आहे, अन्यत्र हा पैसा वापरू नये. जर रक्ता तस्करीच्या नावाखाली भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत असेल तर पुढील काळात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं फार मोठा आम्ही सर्व कामगारांना एकत्र करून आंदोलन करू. त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी
आणि संबंधित मंडळ आणि कामगार मंत्री जबाबदार राहील अशी या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो.